या जीवनाचा शेवट म्हणजे त्याची सुरुवात. या दरवाज्यातून विनोबा म्हणत, अरे मृत्यू म्हणजे काय, आपण या दरवाज्यातून त्या दरवाज्यात जातो किती का किती सोपे. तसं आहे म्हणे परिवार. मृत्यूला एवढं काय घाबरायचं, मृत्यूच नाही आहे म्हणे. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणतात, काय मागणं मागितलं, हेची दान दे का देवा. दान कोणतं मागितलं, हेची दान दे का देवा. मुंगी साखरेचा गुण गाई ना आवड, हेची माझी सर्व. संत संग देई सदा, हेचे दान दे. संत संग देई न लगे मुक्ती आणि संपदा. झाले की मुक्ती जळू द्या, मला गरज नाही मुक्ती. वारंवार जन्म दे मला, हे असे कार्य करायचे. मुक्ती तुझ्याच जवळ ठेवती. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. काय मागितलं. आणि संतांच्या व्याख्या, हे पट्टे ओढले, गळ्यात माळा रुद्राक्षाच्या, भगवे म्हणजे संत का महाल उचारते. अरे संत वृत्ती आहे ही. संत वृत्ती अंगीकारा, अंगी बाणा, मी संतच. संताला काही वेगळा विष करायची गरज, ते अवडंबर नको, नाटक आहे ते. आणि कुठल्याही विशिष्ट पंथ, धर्म, बुवा, महाराज यांचा शिक्का स्वतःवर मारून घेऊ नका. त्याला जग गुरु आहे. ते संत बसवेश्वरांनी एकदा ठिकाणी म्हणलेलं आहे, अनुभव हाच गुरु. अनुभव हाच गुरु. सगळ्यांनी तेच, फक्त काय विवरण पद्धती वेगवेगळी. कसं वागायचं, आपलं नेमकं कल्याण कोणत्या विचारातून, त्या विचारातल्या वागण्यातून आहे. विचार तिथे फिट झाले नाही ना, उच्चारातून ते आचरणातून येतं. बरोबर. तिन्हींची जोड पाहिजे, साधर्म्य पाहिजे तिन्हींची. बाकीच्या धर्माचा विचारच करू नका कुठे, कोणी धर्माचा शिक्का लावून घेऊ नका. होशो म्हणतात, तुमच्या जातीच्या धर्माच्या त्या भिंती पाडून जर माझ्याकडे असाल तरच या, तर तुम्हाला मिळेल काही. ती जर तुम्ही ते गठोडं सोबत आणल्यावर इथं काय नाही. त्याला पाणी दे गडे, ते गठोडं टाकून द्यायचं. आता हळूहळू शून्याकडे जायचं, पूर्णत्वाकडे जायचं. शून्य म्हणजे पूर्ण, शून्य पूर्ण, पूर्णच आहे. ही सगळी ब्रह्मत्वाची अनुभूती आहे बाबा तुमची. नाही, अरे बेडूक केवढा आहे, फुगला तरी तो बैल आहे. नाही, पण ब्रह्मत्व हे बेडकामध्ये पण आहे, सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात आहे. हे आपण कसं नाकारायचं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, अहम ज्याला म्हणतो ना आपण, इगो असायला हवं. तो वाईट नाही, फक्त तुम्ही तो कशा प्रकारे तो स्वतः अभिव्यक्त करता, एक्सप्रेस कसे करता, अभिव्यक्त कसं करता, तो महत्वाचा प्रश्न आहे. जर तुमच्या अहंकारातून कोणाचं अहित होत असेल तर तो अहंकार कामही नाही, तो कामाचा नाही. पण तुम्हाला स्वाभिमान असणं अत्यंत जरुरी. बरोबर. स्वतःला कमी समजू नका, आत्मविश्वास ठेवा. एव्हरीवन इज ग्रेट अँड परफेक्ट इन हिज ओन प्लेस. ग्रेट आहे तो, परफेक्ट आहे, भंगी का असे ना. That why the Descartes said
I think therefore I am. हम्म. हम्म. That why? They think what I am. आता ज्याच्या त्याच्या त्या दृष्टिकोनाचा फरक आहे लोक, त्याला आपण आता कोणाकोणाचं समर्थन करणार. बरोबर. आहे ते आपण आहोत, तुम्ही तुमचे बनारे भाव आहो. हं. कोणी महाराजाचा छाप मारून घेऊ नका. तिथे महात्मा गांधी ग्राह्य आहेत विचार, कितपत घ्यायचे ठरवा. सावरकर, येशू, काय जे असतील ते. म्हणून तर बुद्धांनी की नाही स्वतंत्रता दिली. अप्पदीप भो, हम्म. स्वतंत्र आहे तुम्ही तेच सगळे. मेश्रामनं माझ्या डायरीवर दिलं ते असे बसले. आमची झालं सोडून राहीन आणले त्याला, अजिम नावात राहीन उठाले का काय. हो हो. त्याला त्या माझा मित्र आहे. अच्छा. ते चलो बोले लोणार तो देखे, हम्म. अब एक आदमी ऐसा दिखाता हुआ ऐसे. ते आले जरा थोडेसे त्या कवीच्या मूड मध्ये. नाही हम्म. त्यांचं ते आणि भाईताडी दिसतो काळा म्हातारा नाही घेऊन एवढं स्टाईल नाही जरा. आणि म्हणलं हे आले डोके दुखे, तो राही मागे राहिला बा हटकून. हम्म. त्याला वाटलं यायची हो द्या अगोदर. ते आले खाड खाड बूट घेऊन. अहो मी म्हणलं साहेब सुशिक्षित दिसता राजा, आणि बूट पायात त्या बोटाजवळ का नाही काढले, आवाज चढतोच ना हो माझा. ते एक दोन लागले माझ्याकडे पाहायला, घेतले मागे. मग म्हणलं काढा तिकडे, काढलं. आता त्याला वाटलं ज्या माझ्या कोणत्या सर्किलकडे आणला आपल्याला राहीन. राई हळूच मागून आला. आणि तू इथं आल्यावर पैसा ना घ्या. अरे इतका जोरात पळत गेलो मी त्या तिथून, असं कवटाळलं. ही मंडळी चौक होते ते मेसर म्हणजे पाहतच राहिले. आल्या स्वागत आहे. ओळख